तयार राहा, आज पोट धरून हसायला लावणार आहे. आणि कोणती क्लिप आवडली ती व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आयला काय फास्ट पळू राहिला राव. 100% ऑलिम्पिकची तयारी करीत असेल. हो भैया 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 हा अहो तुम्ही काय ऑलिम्पिकची तयारी करताय काय? हा हा आयला आता मला एवढं पळायला मोटिवेट कोण करतं? अरे तू शाळेला काय गेला नाहीस? हो पप्पा, मी नाही जाणार शाळेत. मॅडम लय बाद आहे, काय पण शिकवत्या. काय शिकवलं? मला काय विचारताय, तिला विचारा जावा. ओ आत्ताच्या आत्ता चला, माझ्या पोराला ती काय शिकवतं ती मला बघायचंच आहे. यायला नुसतीच भारी दिसते वी. शाळा शाळा आज तिचा निकालच लावतो. चल मॅडम वय किती आहे तुमचं? 24. ओ इथं भांडायलाय का वय विचारायला? अगे कळी तिचं माझ्यापेक्षा वय जर जास्त असेल तर मी उलट कसं बोलणार? हो बरोबर आहे, भांडा भांडा. लग्न झाले नाही. हो मॅडम, तुम्ही माझ्या पोराला सगळं चुकीचं शिकवताय. काय शिकवलं? काय शिकवलं सांग? यशापर्यंत पोचायचं असलं तर पायऱ्या चढायला लागते द्या. बरोबर आहे. शिकवलंय की काय बरोबर आहे म्हणून सांगताय? यशापर्यंत पोहोचायचं असलं तर पायऱ्या चढायची काय गरज आहे? यशाखालच्या स्कूलीत राहतोय. असं चुकीचं शिकवणार असतील तर पोराचा दाखला आजच काढून घेतो. जर असलं म्हणून काय पण शिकवतेत काय? स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं अरे थांब की बल्लाळो माझ्या नशिबात तेव घोडा नाही मसाय. अरे आतापर्यंत फक्त तुला 4-5 पोरी नकार दिलाय, पण आता होईल की तुझं लगीन? गंगा सिंधू सरस्वती माझे तुझे लगीन एक पोरगा एक पोरगी शुभ मंगल सावधान. पाहुणे मंडळी मित्र मंडळी लाडवाचं जेवण खाल्ल्याशिवाय जाऊ नका. आता मिरच्या दूर दिलो कसा का बसतोय बघ. आता जाय झालाय 7 फेऱ्या जा घेतो. लगीन झालं, फटाकडे लावा. तनू हा? माझे मित्र गोव्याला चालले. हे बघत आहे तुम्ही? अगं पण मी त्यांना नाही बोललो. कोणाचा फोन आहे? मित्राचा आहे. स्पीकर करा. हॅलो भावा, माझं गोव्याला येणं कॅन्सल झालंय. माझी बायको नाही म्हणत आहे. तुझ्या बायकोने तर हो म्हटलंच असेल ना? किती चांगलं आहे यार तुझी बायको. तुझी बायको ग्रेट आहे यार, महान आहे. कधीच काही नाही बोलत तुला. खरंच खूप चांगले कर्म केले म्हणून तुला ती भेट. नशीबवान आहेस. हा चल ठीक आहे, तुला नंतर फोन करतो भावा. तुम्ही जावा गोव्याला. बेटा मन में लड्डू फूटा. अगं राहू दे. अहो जावा. ठीक आहे. भावा परमिशन मिळाली. आता मी पण तुला कॉल करतो, आपण सेम तसंच बोलूया, म्हणजे तुला पण परमिशन भेटेल. कार्यकर्ता वहिनी एक उखाणा होऊन जाऊ द्या. घेतलं तीळ त्यात टाकलं गुळ आणि लाडू बनवले छोटे मोठे. घेतलं तीळ त्यात टाकलं गुळ आणि लाडू बनवले छोटे मोठे. आमचे नितेश राव 90s किड आणि मी जेनझी. जेनझी म्हणजे आजकालचे पोट्टे. लाजारी बापा. आमचे हे दिवसभर लव यू म्हणत लावतात प्रेमाची जडी आणि त्यांना पाहून सासूबाई म्हणते आज लईच बिघडलाय गडी. नणदबाई सोबत तुमचं पटत नाही का? ती स्वतःच्या नवऱ्यासोबत स्टेटस टाकते तेव्हा चालते आणि मी टाकलं तर बघवत नाही तिला. हे तर असंच झालं. तुमने किया तो रास लीला और हमने किया तो कॅरेक्टर ढीला. कार्यकर्ता वहिनी तिळवा उशिरा का ठेवला? अरे आधीच होणार होता तिळवा पण प्रसंग तसा बेतला. माझे सासरे गव्हर्नमेंट अधिकारी वेळेवरच त्यांनी भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला. ओ ऐका ना, मी आता डॉक्टरांकडून जाऊन आले. डॉक्टर म्हणले तुझा बीपी लय वाढलाय. पण बीपी म्हणजे काय हो?
अरे बीपी म्हणजे बावळटपणा, तुझा बावळटपणा लय वाढलाय, जरा कमी करीत जा. बावळटपणा. बाई जरा चलून दाखव बरं. जेव्हा माझ्या मैत्रिणीला पाहून पाहायला येतात. बाई जरा तोंड धुवून ये बरं. 2 घंट्यापासून मेकअप केलाय, तोंड धुण्यासाठी केलाय का? असंच हा. बघायचं होतं तर सकाळी यायचं ना. सगळे बायोडेटा लिहून दाखव बरं. इन्स्टा आयडी देते, इन्स्टा आयडी बघा जाऊन. जेवणात काय काय येते बनवायला? जेवणात तर सगळे येते बनवायला, पण माझं मन करतंय तेव्हाच बनवते. बरोबर. बाई तू पुढे बी शिकू शकतेस. हा सगळ्यालाच माहितीये, लग्न झाल्यास किती अभ्यास करायला टाइम भेटतो. थार वाला ना फॉर्च्युनर वाला, इस दिल पे राज करेगा सिर्फ भंगार वाला. अरे बापरे. आज लईच खुश दिसायला लागल्यास. होय, तुमची बहीण निघाली ना का नांदायला. लई खुश नको, एक तर ती 2 महिन्यात नांदाय निघाली आहे. तिच्या संग जाताना जरा तर गोड बोल. निघाल्या बघ बहीण माझी, तिच्या संग गोड बोल. दिसतात जा वाहत आहे. लय काळजीची आहेस माहितीये. 2 महिने कुठे गेली होती तुझी काळजी? दाजी 2 बहिणी, माझी बहीण माझ्याकडे होती. आता काळजी घ्या. एवढं रडू नका, फुलासारखी जपतो तिला, अजिबात काळजी करू नका तिची. अहो काळजी तिची नाही, तुमची आहे. मी त्यासाठी ना जीव बी शकतो, तुला माहितीये का? अवा जीव तर सगळे लोक देता वा. तुम्ही माझ्यासोबत फक्त जगून दाखवा. भाऊ बिना लग्न झालेले पोरच देशाला बदलू शकता. आता लग्न झालेलं का बरं नाही रे भाऊ? कारण भाऊ लग्न झालेले पोरं बायको असताना बायकोचं टीव्हीवर लावलेलं चॅनल नाही बदलू शकत. बरोबर देशाला आहे काय भाऊ. घंटा बदलणार आहे? त्याला 2025 ला कमबॅक झाला नाही, आता 26 ला सगळं बदलून टाकतो बघ की. आणि कलर कलर. दारू पितोस? नाही, मग तू दारू पिणाऱ्या लोकांसोबत का राहतोस? चकना खायला. चकरा काय. हो मला घास भरावा की. अहो असं नाही, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. जरा उखाणं बिखाणं घेऊन घास भरावा की. उखाणा घेऊन हा बर. रुको जरा. स्टीलच्या ताटात मटणाचे तुकडे, स्टीलच्या ताटात मटणाचे तुकडे, घास भरवतो कुत्रे, थोबाडकर इकडे. तिकडे माझी मिस खाली. नको ना. कुठे गेली होती? अहो खाली गेले होते सोसायटीत रक्तदान करायला. अरे पेत होतीस तर ठीक होतं, आता इकायला बी जातीस का? बापरे. अहो मी कशी दिसतेय? असं वाटतं की तुला पाकिस्तानमध्ये फेकून द्यावं. डायरेक्ट. इश्श, तुमचं आपलं काहीतरीच. सरळ सांगा ना, बॉम्ब दिसते म्हणून. बॉम्ब दिसते. तुला मी आवडते? 2002. मला प्रपोज करणार आहेस? हो. मला लग्नासाठी मागणी घालणार आहेस? बापरे. तसं करू नकोस. अगं पण का? कारण मी हो म्हणेन श्रेयस. भारी बघ. का रे बिपिन, इमॅजिन कर जर मी तुला सोडून गेली तर तू काय करशील? अरे बा असं नको बोलू, पागल होईन मी. हो का रे, पण दुसऱ्या मुलीच्या प्रेमात नाही पडशील ना? आता पागल माणूस कधी काय करेन हे आपल्याला सांगता येते काय? कुठं जर लपडं सापडलं ना तर उभा का पण लक्षात ठेव. बरं हे कपडे पॅक करायचे का? हा एवढे करा पॅक. बरं काय अडचण नाही. ए मालक इकडे हे कपडे पॅक कर. यार तुम्ही तर कामाला कमी कामाला इकडं. हा सॉरी मला कामात ताण पडला, मी असं माजली करतो. आलो. बाई 3 दिवस झाले माझा नवरा नुसता टेन्शन मध्ये दिसतोय. काय झाले काय माहिती. बिचारा आहे ना माझा आणि आमच्या घराचाच विचार करीत असन.
किती चांगला नवरा दिलाय देवाने मला. खरंच असा नवरा आहे ना लई नशिबाने भेटतो बाई. लई चांगला आहे बिचारा. आयला भाऊ ऑफिस मधून 3 दिवस सुट्ट्या काढल्या. शेजारच्या शीतल वहिनी सोबत त्यांना जरा टाइम स्पेंड करावा. पण काय राव माहेरी निघून. आणि पलीकडच्या गल्लीतली काजल इथून तिथून ती मला भाव देत होती. तिचं कॉलेज सुरू झालं ती गेली हॉस्टेलला निघून राव. आता हे आमच्या मार्के म्हशीचं 3 दिवस काढावं भांगार नशीब आहे माझं. तुझा नंबर दे ना. तिथं हातात आपू तर घे ना. आलं काय झालं? अहो तुम्ही लग्न कसं काय केले? अंगातली मस्ती दुसरं काय. बरं तू कस काय केलीस? तेच मस्ती उतरवायला. सर आम्ही एक सर्वे करत आहोत त्यासाठी आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्ही उत्तर देणार? हा देणार ना. तुम्ही सर्वप्रथम काय करता? मी काहीच नाही करत. म्हणजे जगण्यासाठी काय करता? जेवण. अरे त्या जेवणासाठी पोटापाण्यासाठी पैसा कुठून कमवता? मी पैसा नाही कमवत. मग तुमचं घर कसं चालतं सर? आमचं घर नाही चालत. 10 वर्षापासून एकाच ठिकाणी. अरे म्हणजे तुम्ही किराणा कसा आणता? पिशवीत. तर किराणावाल्याने पैसे मागितले तर तुम्ही काय करता? आम्ही उधारी ठेवा बोलतो. तर त्याने उधारी नाही ठेवली तर तुम्ही काय करता? मग आम्ही दुसऱ्या किराण्याच्या तिथून आलो. हे बंद कर रे, 1 मिनिट. काय ग माझी माऊ काय करतोयस तू? माऊ मुतायला गेलाय मी बोका बोलतोय. जर देवाने आपल्याला गरीबच बनवलंय तर आमिर व्हायचंय कशाला? देवाच्या विरोधात जाणं बरोबर नाही. आणि काहीतरी विचार करूनच बनवलं असेल की म्हणून सांगायला देवाशी वाकडं डायरेक्ट नदीवर लाकडं. बरोबर आहे. तू फक्त माझा आहेस. बरं झालं आमची आई घातली. आम्हाला एकदा देव पावला तर आमच्या घरच्या म्हणतला तर आम्हाला देव माझा आहे म्हणून. तूच बरं झालं म्हणली माझा आहे. हे देवा 4 दिवस झाले इंस्टाग्रामवर एका पोरगी संग बोलणं चालू आहे. बोलणं लय सिरियस चालू आहे. बोलणं आता आय लव्ह यू पर्यंत गेलंय. फक्त प्रार्थना करतो पोरगीच निघू दे रे देवा. चुकून जर मी श्रीमंत झालो तर मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्यात माझं बसणं उठणं होईल. मग नुसता गाड्या बंगला पैसे. मग माझ्या गरीब मित्रांचं काय होणार? त्यांच्याकडे कोण बघणार? नाही प्लॅन कॅन्सल. गरिबीच चांगली आहे आपल्या मित्रांसंगत. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.